हो 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 आज भीम जी के विचारों के हम किरदार हो गए। भीम जी के विचारों के हम किरदार हो गए और जंग मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए। दूसरों को कर्जा देने वाले अब हम साहूकार हो गए। पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे और इतने हम मालदार हो गए। पूरा हिंदुस्तान खरीद लेंगे, इतने हम मालदार हो गए। कारण कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का? याचं होईल का लवकर? अरे कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का? आणि तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का? अरे कितीही बांधले मारे अरे अरे कारण आजकाल भारतरत्न कुणाला बी द्यायला लागले भाजीपाल्यासारखा ह्याला त्याला उठसूट कुणाला बी. कितीही बांधले माळ्यावरती माळे म्हणून आकाशाला हात भिडतील का? तुंबून भरले नदी नाले पण त्याला समुद्राची सर येईल का? अरे अंगावर जरी पांघरले वाघाचे कातडे म्हणून कुणी वाघ होईल का? आणि आजकाल भारतरत्न कुणालाही देतील पण माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का? कोणी विश्वरत्न होईल का? माझ्या भीमासारखा कोणी विश्वरत्न होईल का? त्या साइड फील्ड मध्ये पण द्या क्योंकि अजीब आप देखा भैया भाई और बहना देखली सोना चांदी हीरा हिरकनिया देखली। अजी बाप देखा भैया भाई और बहना देख ली सोना चांदी हीरा हिरकनिया देख ली। अजी सब कुछ देखा लेकिन जी नहीं भरता प्रताप सिंह जी जिसने बाबा साहब को देखा उसने सारी दुनिया देख ली। उसने सारी दुनिया देख ली। उसने सारी दुनिया देख ली। क्योंकि आज हक हमारा मिला होता तो हम समाधान होते। अगर हमें फरे मालूम होता तो हम सावधान होते। अरे पुनः करार गांधी ने किया नहीं होता पाटिल तो डॉक्टर अम्बेडकर भारत के पहले पंतप्रधान हो गए। तो मेरे भीम जी भारत के पहले पंतप्रधान होते। आणि ते म्हणते किती बार काय को अंबेडकर का नाम लेने का भगवान का नाम लेते तो स्वर्ग में प्राप्त हो जाता। ते असे म्हणतात तो इसलिए अरे फोकट में जय भीम वालों से उलझता क्या है? काय झालं? कोट दे कोट
फोकट में जय भीम वालों से उलझता क्या है। हाँ, भीमा कोरेगा हो जाएगा, अरे वक्त का भरोसा क्या है। जातीवादी बांडगुळांनो निटरा, कारण आमच्या पूर्वजांच्या तलवारी अजूनही आम्ही आमच्या घराच्या छतावर खोसून ठेवलेल्या आहेत, त्या आम्हाला बाहेर काढायला लावू नका, नाहीतर आम्ही तुमच्या अशा ठिकाणी खुपसू की मग उठता बसता नाव आठवेल महा महा लय बेकार आहे आम्ही. म्हणून फोकट में जय भीम वालों से उलझता क्या है, भीमा कोरेगा हो जाएगा, वक्त का भरोसा क्या है। अरे उस गोलमेज से लेकर संसद भवन तक, गोलमेज से लेकर संसद भवन तक है अमित शाह। तेरे पुरखों ने देखा मेरे बाप का रुतबा क्या है, मेरे बाप का रुतबा क्या है। आणि म्हणून माझं लय फेमस गाणं आहे, कोरोना आला होता, कोरोना आला होता, एकीकडे लोक मरत होते आणि एकीकडे ह्या पट्ट्याचं गाणं चालू होतं. कुठलं, अरे उतार खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला, पाच वर्षाचा होता आमचा बाप, माय मावले हो, 5 वर्षाचे होते बाबासाहेब, तेव्हा बाबासाहेबांना एका उच्चवर्णीय समाजातील माणसानी बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं. का तर बाबासाहेब महार होते, अस्पृश्य होते, दलित होते, शूद्र होते म्हणून. पण ज्या बाबासाहेबांना बैलगाडीच्या खाली उतरवलं शूद्र म्हणून, आज त्याच आमच्या बापाचं नाव कुठं आहे ते मी या गाण्यातून सांगितलेलं आहे. कसं, अरे उत्तर खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला, उत्तर खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला. आई करे शेंडी वाढून मुंडी मोडणाऱ्या जनावराच्या पोटी जन्मलेल्या जनावराच्या भिकारड्या अवलादीनं आमच्या बापाला बैलगाडीच्या खाली उतरवलं होतं काय. मग त्याच आमच्या बापाचं आज नाव कुठं, अरे उतर खाली महाराज बैलगाडीचा मालक म्हटला. पण आता भीमाचं नाव आहे, माझ्या भीमाचं नाव आहे, रामच्या बापाचं नाव आहे. जातीवाद्यानो तुमच्या बापाचं नाव आहे रे. या वाटून आर उतर खाली महाराज उत्तर खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला. उत्तर खाली महाराज तू बैलगाडीचा मालक म्हटला. पण आता भीमाचं नाव आहे, तुमच्या बापाचं नाव आहे.
आमच्या बापाचं नाव आहे पण आता भीमाचं नाव आहे इंटरनॅशनल एअरपोर्टला उत्तर खाली महाराज तू पहिले गाडीचा मालक म्हटला उत्तर खाली महाराज तू पहिले गाडीचा मालक म्हटला खाली येऊ का येऊ का कशाला हो आमच्या बापाला अरे हमारे कौम क्रांति की एक जीत बराड़ी है एवढा सुंदर कार्यक्रम आहे क्या बात आहे साहेब मोहन भोर साहेब हे फार आभारी आहे तुमचा मला बोलवले या ठिकाणी मला फार आवडतात ही लोक आणि खास करून तुम्ही तुमचं रूप बघितलं बुवा मी तुमचं रूप बघितलं ना मग मला आता जाग्यावर एक काहीतरी बनवलं अरे तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है हे मोहन भोयर साहेबांसाठी गातोय मी साहेब हे साहेबांसाठी बरं का साहेबांसाठी माय मावल्यांनो लाडक्या बहिणींनो तुम्ही लय शहाणे आहेत साहेब तिकडे पुढे जर आलो ना आवाज घुमेल म्हणून मला पुढे येता येणार नाही. अरे तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है मोहन भोयर साहेबांसाठी हा शेर आहे बरं का बघा काय सुचलंय मला तुम्हारा हाथ है तो हमारा पैर है परिवर्तन का ये नया दौर है सुनो बे मोहन भोयर साहेबांचे सुनो बे मोहन साहब के दुश्मनों तुम अगर शेर हो तो मोहन साहब सवा शेर है सवा शेर है सवा शेर है उत्तर खाली महाराज तू पहिलं गाडीचा मालक म्हटला उत्तर खाली महाराज तू पहिलं गाडीचा मालक म्हटला हमारी कौम क्रांति की एक जीत पर अड़ी है प्रणय सतलज की बात पत्थर की लकीर से बड़ी है अरे कल हमारे बाप को तुमने बैलगाड़ी से उतारा था लेकिन आज भीमनगर के हर आंगन में एक फॉर्च्यूनर खड़ी है एक फॉर्च्यूनर खड़ी है उत्तर खाली महाराज तू पहिले गाडीचा मालक म्हटला उत्तर खाली महाराज तू पहिले गाडीचा मालक म्हटला पण आता भीमाचं नाव आहे रे. माझ्या भीमाचं नाव आहे रे. तुमच्या बापाचं नाव आहे रे नागपूरच्या एअरपोर्टला मुळाचा महार हा बैलगाडी माझी तू उच्चवर्णीय बाबासाहेबाला म्हणत होता काय तू
तुझ्या मुलाचा महारा हा बैलगाडी माझी वाटल आणि तुला बसवलं गाडी तर गावात बोंब माझी उठाल जातीवाद्याचा विचार भिवाला मुलीच नाही पटला जातीवाद्याचा विचार भिवाला मुलीच नाही पटला 5 वर्षाचा होता आमचा बाप आणि तेव्हापासनं मग बाबासाहेबांना जातीयता आडवी आली जातीयतेचे चटके बसले तो इसलिए जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता जी हाँ जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्यों नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता इसीलिए नहीं मिलता जातिवादियों को जग में कहीं सम्मान नहीं मिलता क्योंकि जातिवादियों में भीम के जैसा विद्वान नहीं मिलता। अरे ये जातिवादी लोग चाहे मंदिर में कितना भी घंटा बजा ले इन्हें सिर्फ घंटा मिलता है कभी भगवान नहीं मिलता। मग आता कसं वाटतं गार गार वाटतं आता भीमाचं नाव आहे रे माझ्या भीमाचं नाव आहे रे नागपूरच्या एअरपोर्टला बंदी आम्हाला सन्मान ए बुरे बुरे ए कोणाची होती चालायची बंदी आम्हाला सन्मान चालायची बंदी होती रे चालायची बोलायची बंदी होती चालायची बंदी होती अरे होती चालायची बंदी आम्हाला सन्मान कारण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात साप का म्हणत नाही जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याला देव म्हणतात साप का म्हणत नाही श्री कृष्णाच्या प्रणय किडीला कृष्ण लीला म्हणतात पाप का म्हणत नाही अरे मुंगीला साखर चारून माणसाला पाण्या वाचून मारणाऱ्या मनुवाद्यांनो गाईला माता म्हणता मग बैलाला बाप का म्हणत नाही होती चालायची बंदी आम्हाला सन्मान यांना कुत्रे मांजरे ढोर गुरं चालत होते यांचा बाप बैल यांची माय गाय यांची मावशी म्हैस यांची बहीण बकरी पण आम्ही माणसासारखे माणसं असून सुद्धा आमच्या सावलीचा विटाळ होत होता सावलीचा आमची सावली जरी पडली अशी अंगावर तर ते लोक डबल आंघोळ करायचे डबल आमची एका टायमाची बी व्हायची नाही